बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. त्याच्यावर खूप आरोप झाले भ्रष्टाचाराचे. कशा पद्धतीने आता या सगळ्या याच्यात पुढे जायचं? एक तर आरोप जे करतात तुम्ही आरोप मानत नाही, तर त्यात तथ्य काय. मी जे बोललो ते आरोप नाही, मी सत्य सांगितलं. गेल्या 2018 पासून 2026 पर्यंत महामंड नावाची गोष्ट कोणाला माहिती आहे का? आठवते का कोणाला? कलाकारांना विचारा कुठे जायचं, त्याचा वाली कोण आहे, काही माहिती. मला जेव्हा विचारण्यात आलं की माझ्या पॅनलमधनं उभा राहतो का, म्हणून मला लाज लज्जा शरम नीतिमत्ता आहे, मी तुझ्या पॅनलमधनं उभं राहणार. लोक माझ्या तोंडात शेण घाल. मला ही माणसं पाहिजे. मला जुनी माणसं पितंबर काळे, सतीश अंडवी, आनंदा काळे ही पाहिजे होती. वर्ष उद्गाकर होती, नवीन मुलं होती. मी म्हटलं ना, म्हणलं मी बसतो घरी, तूही बस घरी, तर मी काही नाही करू शकतो. माझ्या हातात काही नाही. तुमच्या हातात देऊन सुद्धा तुम्ही काही नाही केलं, तर कशाला परत येत आहे? द्या ना, नवीन मुलांच्या हातात द्या ना. ही चांगली माणसं म्हणजे आपल्यापेक्षा हुशारच म्हणजे चांगलं चालवतील महामंडळ. आत्मीयता आहे. मला माफ करा महाराष्ट्र, अख्ख्या महाराष्ट्रातल्या कलाकारांनो, आज कोल्हापूरवासीय जेवढी आत्मीयता महामंडळाबद्दल दाखवतात ती बाकीच्या महाराष्ट्रात आढळत नाही. मला माफ करा, मी चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा. पण आज जेवढी म्हणजे मीडियापासून ते कलाकार इतकी आत्मीयता की महामंडळ आपलं चालवलं पाहिजे, महामंडळ आपलं चालवायला पाहिजे, ही आत्मीयता दाखवतात. आहेत खूप मोठे, पण ज्या संख्येत कोल्हापूरवासी आहेत तेवढे महाराष्ट्रात कुठेही नाही. दुसरीकडे गेलं 4 लोक, 5 लोक, 8 लोक, 10 लोक, इथे 200 लोक, 300 लोक येऊन बसलेले असतात. फक्त महामंडळ अख्ख्या महाराष्ट्रात नाही आहे का? आहे ना. या जागेवर सत्य काय आहे तुम्हाला कळत असेल तर प्लीज डोळे उघडून बघा. 8-8 वर्ष महामंडळ बंद आहे, पगार दिले जात नाही. आज 60 वर्षात पहिल्यांदा प्रशासक नेमला जातोय. ती लाज वाटते आम्हाला. 60 वर्षात पहिल्यांदा प्रशासक नेमला जातोय, तरी चेकबुक काढून घेतलेत. तुम्हाला वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष तुम्हाला हक्काने 1 रुपया खर्च करायचा, पगार त्यांचे प्रशासक देत आहेत. ती लाज नाही आहे तुम्हाला? आणि आरोप करता आमच्यावर. मी काय केलं? मी महामंडळ होतो का? मी पैसे खायला मी होतो का? आणि जेव्हा होतो तेव्हा मी अध्यक्ष होतो का? जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा उगाच आरोप करायचे, उगाच. आणि आरोप असतील आणि खरंच हे झाले तर इंडस्ट्री सोडली. तर इंडस्ट्रीचे पैसे मी खात असेल तर मला इंडस्ट्रीत काम करण्याचा मला हक्क नाही, मी सोडेल इंडस्ट्री. पण किती पैसे खाले हो? अलका कुबल, रिया बेर्डे, विजय पाटकर 42 वर्ष इंडस्ट्रीत उभा आहे. मी खाणार पैसे, आम्ही खाणार पैसे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.